नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग बॅक्स हायड्रो पॉवर प्रोजेक्ट वर्थ रुपीज 239.98 कोटी फ्रॉम NHPC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला सिक्कीममध्ये तीस्ता व्ही पॉवर स्टेशन येथे इन्फ्रास्ट्रक्चर वर्कसाठी NHPC लिमिटेडकडून ॲप्रॉक्सिमेटली 240 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर सर्ज आफ्टर सेक्युरिंग रुपीज 4,535 कोटी रोड प्रोजेक्ट्स इन क्रोएटिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला 2 मेजर इंटरनॅशनल ऑर्डर मिळाले आहे, ज्याची एका ऑर्डरची किंमत आहे 2,398 कोटी रुपये आणि दुसऱ्या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 2,137 कोटी रुपये. म्हणजे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला टोटल 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे इंटरनॅशनल ऑर्डर्स मिळाले आहे. आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला बोथ प्रोजेक्ट्स 42 महिने म्हणजे 3.5 वर्षामध्ये कंप्लीट करायची आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार सर्ज एज हायर ॲज कंपनी क्लिंचेज बॅटरी स्टोरेज कॉन्ट्रॅक्ट्स विथ NHPC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने NHPC सोबत बॅटरी एनर्जी स्टोरेज परचेज ॲग्रीमेंट्स म्हणजे BESPA साईन केला. 275 मेगावॅट किंवा 550 मेगावॅट अवरच्या टोटल कॅपॅसिटीसाठी. आणि मित्रांनो, यामुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची रिन्युएबल एनर्जीचा पोर्टफोलिओ अजून मजबूत झाला आहे. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML बॅक्स रुपीज 185.65 कोटी ऑर्डर फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीला बुलडोझर्सच्या सप्लायसाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 185.65 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL रिसीव फर्स्ट सेट ऑफ विंग असेंब्लीज फॉर LCA Mk1A फ्रॉम लार्सेन अँड टुब्रो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला LCA म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk1A साठी विंग असेंब्लीजचे फर्स्ट सेट रिसीव झाले आहे, जे लार्सेन अँड टुब्रोने प्रोड्यूस केले आहे तामिळनाडूच्या कोइंबटूर येथे. आणि मित्रांनो, हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीसाठी खूप पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, काल कंपनीचे नंबरसुद्धा आले आहे आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल ॲक्वायर केल्विनेटर टू स्ट्रेंथेन इट्स कन्झ्युमर ड्युरेबल्स प्रेझेन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून
घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी RRVL म्हणजे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने केल्विनेटरच्या ॲक्विजिशनचे अनाउन्समेंट केले आहे. आणि मित्रांनो, यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची इंडियाच्या ग्रोविंग कन्झ्युमर ड्युरेबल मार्केटमध्ये आपली पोझिशन अजून स्ट्रॉंग होईल. आणि मित्रांनो, यामुळे सरळ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेसवर या अपडेटचा इम्पॅक्ट होईल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी सेक्युअर 120 मेगावॅट अवर बॅटरी एनर्जी स्टोरेज डील विथ NHPC इन केरला. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने केरलामध्ये 220 किलोवोल्ट सबस्टेशन येथे 30 मेगावॅट और 120 मेगावॅट अवर बॅटरी स्टोरेज सिस्टीमला सेटअप करण्यासाठी आपला पहिला बॅटरी एनर्जी स्टोरेज परचेज ॲग्रीमेंट साईन केला. कोणासोबत? NHPC लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो, ही टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या बिझनेसवर एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. बोलूया मुकेश अंबानीजीच्या एका अजून जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे क्वार्टरली नंबर गुरुवारी आले होते. आणि मित्रांनो, कंपनीने आपल्या बिझनेसवर अपडेट दिले होते. आणि मित्रांनो, एका बिझनेसचा अपडेट पाहून मी बिलकुल शॉक झालो आहे. तो म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची NBFC कंपनी जिओ क्रेडिट लिमिटेड या कंपनीचा AUM. तर मित्रांनो, जिओ क्रेडिट लिमिटेडचा AUM इयर ऑन इयर बेसिसवर 50 पटने वाढला आहे, जो फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये याचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट फक्त 217 कोटी रुपये होता, जो इयर ऑन इयर बेसिसवर 50 पट होऊन आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये झाला आहे 11,665 कोटी रुपये. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सर्वात ट्रेंडिंग अपडेटबद्दल, जो बिलकुल लेटेस्ट काल रात्री आला आहे. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड अलायन्स एंटर बाइंडिंग ॲग्रीमेंट टू फॉर्म 50-50 री-इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने अलायन्सच्या होली ओन सबसिडरी कंपनी अलायन्स युरोप BV सोबत 50-50 जॉईंट व्हेंचर फॉर्म करून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने इन्शुरन्स बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, हा बिझनेस रेग्युलेटरी अप्रूव्हल नंतर सुरू होईल. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत या बिझनेसला रेग्युलेटरी अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली नाही. आणि जेव्हा रेग्युलेटरी अप्रूव्हल मिळेल तेव्हाच हा बिझनेस सुरू होईल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.